एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी मोरगाव या ठिकाणी मूर्ती प्रतीक स्थापना समारंभाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी आमचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ तसेच मार्गदर्शक आणि शाळेचे संस्थापक, हितचिंतक, शाळेच्या जागेचे, शाळेच्या इमारतीचे मालक, सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेला मूठ माती देणारे लढवय्या श्री गोविंदराव कृष्णाजी ब्राह्मणकर आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ प्रेमलता गोविंदराव ब्राह्मणकर यांच्या मूर्ती प्रतीक स्थापना समारंभ हा बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी मोरगाव येथे साजरा करण्यात आलेला आहे। स्वागत आहे। आपण बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी मोरगाव येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी ज्या मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांच्या बहिणी आहेत त्यांनी आपल्या आईवडिलांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। त्या संदर्भात आपण या ठिकाणी त्यांना माहिती विचारणार आहोत की आपण या पद्धतीनं म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं हे तुम्ही काम केलेले आहात आणि तुम्हाला का आठवलं की आपण जिवंतपणीच आपल्या आईवडिलांची मूर्ती आपण स्थापन करतो आहोत। या संदर्भात आपण काय सांगाल मॅडम? आई ही सगळ्यात महत्त्वाची प्रथम गुरु असते आणि त्याच्यामुळं आईची जागा कधीच कोणी भरून काढणार नाही। मला असं वाटलं की या प्रांगणामध्ये शाळा आहे, शाळेचा परिसर तिचा आहे, तिने फार मेहनतीने हे फुलवलेलं आहे आणि म्हणून इथे आठवण असलीच पाहिजे ही माझी एक भूमिका होती। माझीच नाही, आम्ही 3 बहिणींनी मिळून हे भूमिका मांडलेली होती आणि त्याचं प्लॅनिंग आम्ही केलं आणि त्या पद्धतीने आज, कारण त्यांनी पूर्ण सर्वस्व अर्पण केलेलं आहे, स्वतःचं सर्वस्व या शाळेसाठी तन मन धन सगळ्याच गोष्टी त्यांनी अर्पण केल्या आणि म्हणून एक आदर्श म्हणून आई माझी जिवंत राहावी, बाबा माझे जिवंत राहावेत, कायमस्वरूपी जिवंत राहावेत, हा आमचा तिघ्या बहिणींचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने आम्ही शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांचं हे स्थापना केलेलं, प्रतिमेचं स्थापना केली त्रिमूर्ती प्रतिष्ठानाच्या अंतर्गत। आपण काय सांगाल? मला असं वाटते, प्रेरणा म्हटलं की कुणाची ना कोणीची आपण प्रेरणा घेत असतो, तर जेव्हा आपले आईवडील आपली प्रेरणा असेल तर किती स्वाभिमानाची गोष्ट असते आणि इतरांची प्रेरणा का घ्यायची ते आम्हाला शिकवत आहेत। त्यांनी आम्हाला घडवलं, तिन्ही बहिणींना इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी घडवलेलं आहे, तर तेच प्रेरणा आमची सदैव तेवत राहावी आणि ह्याच दृष्टिकोनातून आम्ही एक प्रेरणास्थान म्हणून तयार केलेला आहे आणि ह्या मूर्तीची स्थापना आणि आज तुमच्या वडिलांनी जी सामाजिक कामामध्ये जे पुढाकार घेऊन जे कामं करत होते त्या संदर्भात तुम्ही जेव्हा युवावस्थेत होते तुम्हाला काय वाटत होतं? त्यांनी जे काम केलेले आहे तेच आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढेही करत राहू, कारण त्यांच्याच प्रेरणेने आम्ही घडलेलो आहोत। आमच्या घरात आधीपासनं म्हणजे लहानपणापासनं ती आम्हाला शिकवण मिळालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही ते कार्य असेच पुढे करत राहू। सामाजिक कार्य कुठल्या पार्टीचे वगैरे आम्ही करणार नाही, आम्ही सामाजिक कार्य करू आणि ते पुढे नेऊ, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे चालू। आपण काय सांगाल? मला हेच म्हणायचं आहे की त्यांचं जे संघर्षमय जीवन राहिलेलं आहे, की त्यांनी आयुष्यात जे संघर्ष केलेला आहे समाजाला घडवायला, आपल्या मुलांना घडवण्यासाठी, आपल्या परिवाराला घडवण्यासाठी जे संघर्ष केला आहे ते जगाला कळावं आणि यातून त्यांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे, जे समाजाला इनडायरेक्टली त्यांनी मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की कुठल्याही मुली या काही आईवडिलांसाठी डोकेदुखी नसतात, जे आजच्या तर नाही पण पहिलेच्या त्या काळात जेव्हा आम्ही लहान असताना जेव्हा मांडलं जायचं की मुली झाल्या की तेवढा आनंद व्हायचा नाही जेवढा मुलं झाल्यावर व्हायचा, तर त्यांनी आम्हाला घडवलंच अशा प्रकारे आहे की मुलं आणि मुलींमध्ये त्यांनी कधीही भेदभाव नाही केला। त्यांनी आम्हाला सांगितलं की मुली देखील मुलांपेक्षा काही कमी नसतात आणि समाजाला जे वारंवार त्यांनी जी शिकवण दिलेली आहे प्रत्येक याच्यात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, ते त्यांचं संघर्ष आहे, ते लोकांना, आम्हाला देखील त्यांनी प्रेरणा मिळावी आणि लोकांना, येणाऱ्या पिढीला देखील ही प्रेरणा मिळावी, त्यातूनच आम्ही हा मार्ग स्वीकारला की आपण असं काहीतरी करावं की जेणेकरून लोकांना सदैव ते आठवणीत राहतील, अमर राहतील। तर आपल्या वडिलांनी जे समाजाच्या रूढी परंपराच्या अंधश्रद्धेच्यामध्ये जे म्हणजे विरुद्ध दिशेने कामं केले त्या संदर्भात तुम्हाला काय अनुभव आले? सुरुवातीला खूप त्रास झाला, सुरुवातीला आम्ही लहान असताना देखील आम्हाला देखील त्रास झाला, मुलांना म्हणजे आम्हाला मुलांनाही झाला, आईवडिलांना तर खूपच त्रास झाला। म्हणजे एकेकाळी असं होतं की त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांना दूर सारल्यासारखं झालं होतं, कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध चालले होते। तेव्हा ते दाखवत होते लोकांना, त्यांना सांगायचं होतं की अरे
बाबा आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. पण कसं असतं ना, आपला इतिहास आपल्याला माहिती आहे की इतिहासात ज्यांनी खूप समाजासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना पहिले सुरुवातीला बदनामच केल्या गेलेलं आहे, त्यांना मागे खेचण्याचंच काम केलं गेलेलं आहे, नंतर ते इतिहासात जमा झाले आहेत. आणि तोच इतिहास, त्यांचा इतिहास पुढे जावा या प्रेरणेतून आज आम्ही आजचा हा कार्यक्रम घडवला. तुम्ही काय सांगाल, युवा जे आताचे जी युवा आहेत व्यसनाधीनता, आईवडिलांना सन्मान देत नाही, त्या युवकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? यात तर मी युवांपेक्षा आईवडिलांना मी सांगेल की युवा तर ठीक आहे, त्यांची जनरेशन आहे, ते वय असं असतं की त्यातून ते वाहून जाणारं वय असतं, त्यांना ते कळत नाही. जसं आज मी बोलले की आज आम्ही या मुलांना दाखवतो आहे की भाई हे तुमचं प्रेरणास्थळ आहे, पण त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स आज कळत नाही आहे, त्याचं इम्पॉर्टन्स त्यांना कळेल मोठे झाल्यावर. त्याचप्रमाणे मला आईवडिलांना हे आवर्जून सांगायचं आहे की बाबांनो, मुलांना तुम्ही असं हे द्या, वळण द्या. हे बघा पुढे जाऊन मुलं काय निघतात. बरेचदा असं होतं की आपण खूप चांगला घडवण्याचा प्रयत्न करतो, पण सोसायटीत किंवा त्यांचं फ्रेंड सर्कल असं असतं की त्यातून ते बिघडतात किंवा हे होतात. ते आईवडिलांच्या हातात नसतं, पण जे आपल्या हातात असतं ते आपण त्यांना पूर्ण द्यावं, त्यांना ते फ्रीडम द्यावं, त्यांना काय इच्छा आहे, त्यांनी काय करायचं आहे. कारण प्रत्येक कसं असतं ना, सगळ्यांना असं वाटतं माझा मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे. हे नाही आहे. हे तुम्ही सोडून देखील बरंच काही आहे जे तुम्ही करू शकता. आणि समाजासाठी काय, स्वतःसाठी देखील वेगळ्या वेगळ्या फील्ड आहेत की ज्यातून तुम्ही खूप नाव कमवू शकता, आईवडिलांना गौरवित करू शकता. त्या ह्याच्यात जाण्याची परवानगी आईवडिलांनी द्यावी, त्यांना समजून घ्यावं. युवा अवस्थेत असताना त्यांच्या ज्या मनस्थिती असते, ज्या द्विधा मनस्थिती झालेली असते, ती समजून घेऊन त्यांना मदत करावी. आणि युवांनी देखील आईवडिलांची काय इच्छा आहे ती जपून आणि स्वतःचं कशात इंटरेस्ट आहे ते जपून पुढे जावं, हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आपण बघितलं की आज मुलींनी सुद्धा आपल्या आईवडिलांची स्मृती या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांचं भविष्य आम्हाला लक्षात राहावं यासाठी आज त्यांनी हे काम केलेलं आहे.